नमस्कार, माझं नाव राधिका शर्मा. माझं वय आहे 47 वर्ष. मी गंगापूर रोडला राहते. मी टाईप 1 डायबेटिक आहे आणि कोरोना वॅक्सिन आल्यापासून असं होतं की नाही डायबेटीज आहे तर आपण कोरोना वॅक्सिन घ्यायला पाहिजे. तर सिक्स सिग्मा हॉस्पिटल आहे महात्मा नगर नाशिकला. तर तिथे आम्ही रजिस्ट्रेशन केलं. मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंही डायबेटिक आहोत, टाईप 1 डायबेटिक आहोत. माझ्या मिस्टरांचं वय आहे 48 वर्ष. तर आम्ही दोघांनीही सिक्स सिग्मा हॉस्पिटलमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन केलं. रजिस्ट्रेशनच्या वेळी आता सध्या 60 एज चालू असल्यामुळे वॅक्सिनचं सिनियर सिटीजनचं वॅक्सिन चालू असल्यामुळे आम्हाला डॉक्टरांचं मेडिकल सर्टिफिकेट न्यावं लागलं. डॉक्टरांच्या मेडिकल सर्टिफिकेटचं व्हेरिफिकेशन झालं. आमचं आधार कार्डचं व्हेरिफिकेशन त्यांनी केलं आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आम्हाला 250 रुपये 250 रुपये भरून काउंटरवरती लगेचच त्यांनी वॅक्सिनसाठी जायला सांगितलं. आणि तिथल्या ज्या सिस्टर्स आहेत सिक्स सिग्मामधल्या खूप चांगल्या सिस्टर्स आहेत. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे इंजेक्शन्स दिले, म्हणजे आम्हाला काहीच त्रास झाला नाही. इंजेक्शन घेतल्यानंतर त्या दिवशी तर आम्हाला काहीच त्रास झाला नाही, फक्त थोडासा हात जड पडला होता ज्या हातावर त्यांनी वॅक्सिन दिलेलं आहे. आणि तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की जर काही तुम्हाला फ्युरिश वाटलं तर तुम्ही प्लेन पॅरासिटामॉल घेऊ शकता. त्या दिवशी तर काहीच त्रास झाला नाही, पण दुसऱ्या दिवशी पहाटेपासून मात्र मला ताप आला होता. बऱ्यापैकी 100च्या आसपास ताप असेल. तर मग मी क्रोसिन घेतली होती. आणि क्रोसिन ह्याच्यासाठी घेतली कारण की माझं डोकंही खूप सिव्हिअर दुखत होतं आणि ड्राउझीनेसही खूप वाटत होता. आणि दुसऱ्या दिवशी माझा हातसुद्धा खूपच जास्त जड पडला होता ज्या हातावरती मी वॅक्सिन घेतलेलं. त्यामुळे मग क्रोसिन 650 मी सकाळ दुपार आणि संध्याकाळ असे 3 डोस घेतले. त्याच्यानंतर मात्र माझा हाताचा पेनही कमी झालेला आहे, ड्राउझीनेस तर पूर्णपणे गेलेला आहे, हेडेकसुद्धा थांबलेला आहे. आणि आज मला आता टेम्परेचर वगैरे काहीच, आज मला तिसरा दिवस आहे मला वॅक्सिन घेतल्यानंतरचा. आणि आज मी पूर्णपणे ओके, मला कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही, काहीच प्रॉब्लेम आलेला नाही आहे. अँड आय एम परफेक्टली ओके, नॉर्मल, फाईन अँड सॅटिस्फाईड ऑल्सो की एका प्रकारे आपण 75% तरी कोरोनापासून स्वतःला आता सेफगार्ड केलेला आहे किंवा करणार आहोत. माझ्या मिस्टरांनी पण वॅक्सिन घेतलं, पण टचवूड त्यांना कुठल्याही प्रकारचा काहीच त्रास झालेला नाही आहे. त्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचं मेडिकेशन घ्यायची गरज पडली नाही. थँक्यू. नमस्कार, मी ज्योती गोडबोले. माझं वय 65 वर्षे आहे. मला हायपरटेन्शनचा त्रास आहे. 1 मार्चला मी माझं आणि माझ्या मिस्टरांचं कोविन वेबसाईटतर्फे वॅक्सिनेशनसाठी रजिस्ट्रेशन केलं. त्यानुसार आम्हाला बीजे मेडिकलमध्ये 2:15 वाजता वॅक्सिन मिळालं. तेथील सर्व व्यवस्था चोख होती. आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. अर्ध्या तासाच्या ऑब्झर्वेशनच्या नंतर आम्हाला घरी पाठवण्यात आलं. त्याच्यानंतर तेथे आम्हाला क्रोसिन किंवा काही घेण्यास सांगितले होते त्रास झाला तर, पण कशाची गरज पडली नाही. बीजेची सर्व व्यवस्था अतिशय चांगली होती. सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले. घरी आल्यापासून आम्ही आमचे रुटीन व्यवस्थितपणे सुरळीत करू शकलो. धन्यवाद. नमस्कार, मी कविता मालपाठक. माझं वय आहे 57 वर्ष. मी जयकृष्ण मालपाठक, माझं 58. आम्ही काल सिक्स सिग्मामध्ये कोविड वॅक्सिनची लस घेतली. ती परवा येस. ती घेतल्यानंतर मला तर काही त्रास जाणवला नाही. फिट अँड फाईन, नो प्रॉब्लेम. ॲक्च्युली आम्ही दोघं, म्हणजे मी डायबेटिक आहे आणि यांना मिस्टरांना हाय बीपीचा त्रास आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या फॅमिली डॉक्टरकडून सर्टिफिकेट घ्यावं लागलं. ते सर्टिफिकेट आणि आधार कार्ड घेऊन आम्ही सिक्स सिग्मा हॉस्पिटल जे महात्मा नगरला आहे तिथे जाऊन रजिस्ट्रेशन केलं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर पर हेड 250 रुपीज त्यांनी घेतले होते, फीस घेतली होती. त्यानंतर लगेच आम्ही वॅक्सिन घेण्यासाठी आम्हाला त्यांनी पाठवून दिलं. वॅक्सिन घेतल्यानंतर इंजेक्शन घेताना काहीच त्रास झाला नाही, कारण तिथली सर्व्हिस एकदम व्यवस्थित होती.
इंजेक्शन घेतल्यानंतर 20 मिनटं आम्हाला तिथे त्यांनी रेस्टरूममध्ये थांबायला सांगितलं होतं आणि ज्यावेळी इंजेक्शन दिलं त्याचवेळी त्यांनी सांगितलं होतं की जर काही टेम्परेचर वगैरे आलं तर तुम्ही साधी पॅरासिटामॉल घेऊ शकता म्हणून. पॅरासिटामॉलची आवश्यकता असली तरच घ्यायचं हे सांगितलं होतं. त्याप्रमाणे मला तर आवश्यकता वाटली नाही, पण मिसेसला घ्यावी लागली. कारण तिथं म्हणजे त्याची रिॲक्शन म्हणावं की वी डोंट नो की अंग दुखणं, ताप, खूप डोकं दुखणं असे सिम्पटम्स त्या रात्रीपासून, ज्या दिवशी वॅक्सिन घेतलं त्या दिवशीच्या रात्रीपासून यायला लागले. वॅक्सिन घेतल्यानंतर त्या दिवशी तो पूर्ण दिवस आम्ही काम केलं, तेव्हा काहीच त्रास झाला नाही. पण रात्री म्हणजे पहाटे साधारण 2-2:30च्या दरम्यान अचानक थंडी वाजून ताप भरला होता आणि डोकं मात्र प्रचंड दुखत होतं. पण सकाळी उठल्यानंतर आम्ही क्रोसिन मी घेतली एक 650 ml आणि 650 mg. त्यानंतर मग कालचा पूर्ण दिवस ड्राउझीनेस होता, सिव्हिअर हेडेक होता आणि थोडंसं बॉडी पेन पण होतं. आणि ज्या हातावर वॅक्सिनेशन केलेलं आहे, इंजेक्शन घेतलंय, तो हातही बऱ्यापैकी दुखत होता. पण तो फक्त कालचा पूर्ण दिवसच हा त्रास झाला. आज सकाळपासून मात्र एकदम फिट अँड फाईन, काहीच प्रॉब्लेम नाही. तुला तर काहीच त्रास नाही, काहीच प्रॉब्लेम, ॲब्सोल्यूट नो इश्यू. सो थँक्यू व्हेरी मच. Thank you. आणि वॅक्सिन घेतल्यामुळे कुठेतरी मनात एक Confidence level वाढली. कॉन्फिडन्स पण एक आला की चला आपण निदान काही अंशाने का होईना करोनापासून मुक्त आहोत म्हणून. थँक्यू. थँक्यू. भारतभरामध्ये 1 मार्चपासून कोरोनाविरोधी लसीकरणाचा 3रा टप्पा सुरू झालेला आहे. या टप्प्यामध्ये 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 ते 59 वर्ष या वयोगटातले ज्यांना सहव्याधी आहेत अशा व्यक्तींसाठी हे लसीकरण उपलब्ध होत आहे. त्याचबरोबर ह्या सहव्याधी ज्या आहेत यामध्ये ज्यांना हृदयविकार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे हृदयाची शस्त्रक्रिया झाली आहे किंवा हृदयाच्या रचनेमध्ये ज्यांना दोष आहे, वॉल्वमध्ये दोष आहे, ज्यांचा बायपास सर्जरी झाली आहे, ज्यांना हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे, ज्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेह साधारणतः 10 वर्षापासून आहे, त्याचप्रमाणे किडनीचे, यकृताचे असे काही गंभीर आजार आहेत, ज्यांचा कर्करोगासाठी औषधं चालू आहेत, केमोथेरपी चालू आहे किंवा 1 जुलै 2020 नंतर ज्यांच्या कर्करोगाचं निदान झालेलं आहे, जे अपंग आणि ज्यांना दिव्यांग आहेत अशा व्यक्तींसाठी हे लसीकरण उपलब्ध आहे. यामध्ये या व्यक्तींनी ज्या वेळेला आपल्याला लस घ्यायची आहे तर त्यासाठी जे वेबसाईट आहे selfregistration.cowin.gov.in या वेबसाईटवर जाऊन आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे. 60 वर्षावरील व्यक्तींना फक्त हे रजिस्ट्रेशन केल्यावर आपलं आधार कार्ड घेऊन दिलेली जी वेळ आहे त्या ठिकाणी जायचं आहे. 45 ते 59 या गटातल्या लोकांना सहव्याधीचं सर्टिफिकेट प्रमाणित डॉक्टरांकडून घेऊन जावं लागेल. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या 20 सहव्याधींची यादी दिलेली आहे. त्याप्रमाणे डॉक्टर आपले आधीचे रेकॉर्ड तपासतील आणि त्याप्रमाणे आपल्याला सर्टिफिकेट देतील. या सर्टिफिकेटबरोबर आपल्या व्याधींचं जे काही प्रमाणपत्र आहे, आपल्या व्याधींचे जे काही उपचारांचं प्रिस्क्रिप्शन असेल किंवा रिपोर्ट्स असतील ते बरोबर घेऊन जायचे आहेत. हे रजिस्ट्रेशन जसं संकेतस्थळावर किंवा वेबसाईटवर उपलब्ध आहे त्याचप्रमाणे ते काही ठिकाणी सरकारने अशी सोय केलेली आहे की आपण स्वतः वॉक इन म्हणजे स्वतः प्रत्यक्ष जाऊन रांगेत उभं राहून नंबर लावणं आणि त्याप्रमाणे तिथे एकदम डायरेक्टली आपलं रजिस्ट्रेशन होऊ शकतं आणि आपल्याला लगेच लस मिळू शकते. परंतु या ठिकाणी काही गर्दी असते. ज्या व्यक्तींना काही असे आजार आहेत की ज्यामुळं त्यांची प्रतिकार प्रणाली पूर्ण नष्ट झालेली आहे अशा व्यक्तींनी 18 वर्षाखालील मुलामुलींनी, ज्या स्त्रिया गर्भवती आहेत अशा गर्भवती स्त्रियांनी आणि ज्या स्त्रिया प्रसूत झालेल्या आहेत आणि आपल्या बाळाला स्तनपान देत आहेत यांनी हे लसीकरण करून घ्यायचं नाही आहे, कारण यांच्यासाठीची लस ही काही काळानंतर उपलब्ध होईल. हे लसीकरण करत असताना आपण ज्यावेळेला आपले नोंदणीपत्रक घेऊन ज्यावेळेला जाल त्यावेळेला आत्ता उन्हाळ्याचे दिवस आहेत
त्यामुळं आपण पाण्याची सोय पाण्याची बाटली बरोबर घेऊन जावं. त्याचप्रमाणे आपण जर सकाळी जाणार असाल तर नाश्ता करून जावं. आपल्या नेहमीच्या ज्या काही गोळ्या असतील त्याही बरोबर खाऊन जाव्यात. नाश्ता करून जायचं किंवा खाऊन जायचं याचं कारण असं की उपाशी पोटी वेदना सहन करण्याची शक्ती ही थोडी कमी असते आणि त्याच्यामुळं जर आपण इंजेक्शन घेताना आपल्याला वेदना झाल्या तर आपल्याला त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे जर दुपारी नंबर असेल तर दुपारचं खाणं किंवा जेवण करून आपण जावं. हे लसीकरण करण्यापूर्वी ज्यांना अशी काही औषधं आहेत की ज्यामुळं रक्त पातळ होतं, यामध्ये ॲस्पिरिन, क्लोपिडोग्रेल, इकोस्प्रिन अशा प्रकारची औषधं असतील तर 3 दिवस आधी ती बंद करावीत आणि लसीकरण झाल्यावर 1 दिवसांनी ती चालू करावीत. दुसरं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना मद्यपानाची सवय आहे अशा लोकांनी अतिरिक्त म्हणजे खूप जास्त मद्यपान आपल्या लसीकरणाच्या आधी 3 दिवस करू नये आणि लसीकरण झाल्यानंतरही 3 दिवस करू नये. याचं कारण असं की मद्यपानामुळं आपली प्रतिकारशक्ती ही कमी होते, दबली जाते. त्यामुळं घेतलेल्या लसीचे जे अपेक्षित परिणाम आहेत ते दिसून येणार नाही आणि लसीकरणाचा फायदा हा होणार नाही. लस घेतल्यानंतर जी प्रतिपिंड किंवा अँटीबॉडीज तयार होतील ती कमी प्रमाणात तयार होतील आणि त्याचा आपल्याला करोना रोखण्यासाठी, तुम्हाला करोना होऊ नये म्हणून त्याचा उपयोग होणार नाही. लस घेतल्यानंतर काही लोकांना त्रास होऊ शकतो. उदाहरणार्थ ज्या लोकांना ज्या वेदना होऊ शकतात त्या वेदनेमुळं चक्कर किंवा गरगर होऊ शकते. वेदना झाल्या नाही तरी काही लोकांना लस घेतल्यानंतर काही मिनिटांनी डोकं थोडंसं हलकं झाल्यासारखं वाटतं, पायामध्ये शक्ती नाही किंवा चक्कर येते असं वाटतं. त्याचप्रमाणे काही लोकांना वेदना खूप होऊ शकतात, उलटी मळमळ होऊ शकते. त्याचप्रमाणे काही व्यक्तींना लस घेतल्यानंतर अंगावर पुरळ येऊ शकते किंवा रॅश येऊ शकते. यापैकी कुठलाही त्रास झाला तरी आपल्यासाठी तिथे त्या लसीकरण केंद्रावर डॉक्टरांची सोय आहे आणि सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की प्रत्येक लस घेतल्यानंतर प्रत्येकाला तिथं किमान अर्धा तास थांबायचं आहे. जर आपल्याला एखादी ॲलर्जी असेल आणि आपल्याला असं वाटलं किंवा या लसीने मला त्रास होणार आहे तर आपण अर्ध्या तासापेक्षा जास्ती काळ तिथं थांबून जर काही त्रास झाला तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करू शकता. लक्षात ठेवा, पण अख्ख्या भारतामध्ये आता 2 कोटीच्या वर लोकांना लसीकरण झालेलं आहे आणि कुठल्याच प्रकारची मोठा असा गंभीर दुष्परिणाम लक्षात आलेला नाही आहे. लस घेतल्यानंतर सांगतात 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशी आपल्याला तो दंड सुजू शकतो. जिथं इंजेक्शन घेतलं आहे तिथं थोडीशी गाठ होऊ शकते, थोडंसं काळं निळं असं एखादा छोटासा ठिपका तयार होऊ शकतो, आपल्याला ताप येऊ शकतो, थोडीशी थंडी वाजू शकते, हा ताप 2-3 दिवस टिकू शकतो, अंग दुखतं, त्यानंतर खूप गळून गेल्यासारखं वाटतं आणि क्वचित प्रसंगी उलटी किंवा मळमळही होते. लक्षात ठेवा, हे जे त्रास आहेत हे त्रास आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने काही पेनकिलर्स किंवा तापाची औषधं किंवा काही उलटी मळमळीसाठीची औषधं आपण घेतली तर हे 3 दिवसात हे त्रास जातात. म्हणजे कुठल्याही प्रकारचा गंभीर त्रास आपल्याला होत नाही. हे त्रास होण्यासाधारणतः 3 ते 5 दिवस होऊ शकत असतात लसीकरणानंतर. त्यामुळं आपण लस घेतल्यानंतर कुठंही बाहेर फिरायला, प्रवासाला जाऊ नये. गावातल्या गावात जर आपल्याला जर काही कामं असतील तर आपण जरूर जाऊ शकता. जवळची कामं किंवा आजूबाजूची कामं आपण करू शकता, परंतु दूर प्रवासाला किंवा मोठ्या लांबच्या प्रवासाला आपण जाऊ नये, विशेषतः या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. आणि लस घेतल्यानंतर आपल्याला चक्कर येणं किंवा इतरही त्रास उद्भवू शकतात. अशा वेळेला जर आपल्याला शक्य असेल तर आपल्याबरोबर एखादी व्यक्ती घेतल्याशिवाय आपण बाहेर जाऊ नये, कारण ह्या गटामध्ये सर्व ज्येष्ठ नागरिक लसीकरण करून घेत आहेत. लसीच्याबद्दल अनेकांना अशी शंका आहे की लस घेतल्यामुळे कोरोना होतो, परंतु लक्षात ठेवा, कोरोनाची आत्ताची जी ही लस आहे कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही प्रकारे त्याच्यामध्ये अशा प्रकारची रचना आहे की त्यामध्ये हा जो आत्ताचा SARS-CoV-2 म्हणजे कोरोनाचा जो विषाणू आहे तो अजिबात वापरलेला नाही किंवा तो इफेक्टिव्ह वापरलेला नाही. कोविशिल्ड ही लस आहे, ही चिंपांझीला ॲडिनो व्हायरसचं इंजेक्शन देऊन त्याच्या शरीरामध्ये जे ॲडिनो व्हायरस तयार होतात त्या ॲडिनो व्हायरसवर कोरोना व्हायरसचे जे स्पाईक प्रोटीन असतात ते त्याच्यावर लावलेले आहेत आणि त्याची कृत्रिम पद्धतीने वाढ करून ती लस बनवलेली आहे. आणि
कोव्हॅक्सिन हे संपूर्ण भारतीय बनावटीचं जी लस आहे, यामध्ये केरळमध्ये जे सुरुवातीच्या काळामध्ये जे रुग्ण होते, जे एसिम्प्टोमॅटिक किंवा लक्षणं नव्हती, अतिशय सौम्य आजार होता, अशा रुग्णांचे जे विषाणू आहे त्यांच्या शरीरातले, ते घेऊन ते पूर्ण मृत करून, त्यांची वाढ करून त्यांना पूर्ण मृत करून ते त्या लसीमध्ये वापरलेले. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे कोरोना होण्याची शक्यता ही लस घेतल्यावर नसते. एक लक्षात ठेवा, आपण लस घेतली म्हणजे त्या क्षणी आपल्याला प्रतिकारशक्ती निर्माण झाली आणि आपल्याला कोरोना होणार नाही असं होऊ शकत नाही. याचं कारण असं की ही लस घेतल्या क्षणी तुम्हाला प्रतिकारशक्ती तयार होत नाही. तर लसीचे आपण 2 डोस घ्यायचे आहेत. पहिली लस घेतल्यानंतर, पहिला डोस घेतल्यानंतर आपण 28 दिवसांनी दुसरा डोस घ्यायचा आहे. पहिला डोस घेतल्यानंतर आपल्याला साधारणतः 15 दिवसानंतर आपल्या शरीरात प्रतिपिंड किंवा अँटीबॉडीज तयार होतात आणि 28 दिवसांनी दुसरी लस घेईपर्यंत आपल्या शरीरामध्ये 50% प्रतिकारशक्ती निर्माण झालेली असते. याचाच अर्थ 50% आपल्याला शक्यता असते या काळामध्ये पुन्हा कोरोना होण्याची. त्याच्यामुळं पहिली लस घेतल्यानंतरही आपल्याला मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं, हात स्वच्छ धुणं, हे सर्व जे काही प्रतिबंधक उपाय आहेत हे करायलाच लागतील. पहिला डोस घेतल्यावर 28 दिवसांनी दुसरा डोस घेतल्यानंतर साधारणतः 1 महिन्यानी आपल्या शरीरामध्ये 80 ते 90% प्रतिकारशक्ती निर्माण होते आणि याचाच अर्थ असा की 10% शक्यता असते की आपल्याला पुन्हा कोरोनाचा संसर्ग होईल. त्याच्यामुळं लस घेतल्याने आपण 80 ते 90% सुरक्षित राहतो की आपल्याला कोरोनाच्या विकारापासून किंवा संसर्गापासून, पण तरीही 10% शक्यता असते. त्याच्यामुळं कोरोनाची लस घेतली तरीसुद्धा आपल्याला प्रतिबंधक उपाय हे पाळावेच लागतील. काही लोकांचं असं म्हणणं आहे की ही जी प्रतिपिंड किंवा प्रतिकारशक्ती आहे ही किती दिवस टिकेल. यामध्ये आत्तापर्यंत जे संशोधन झालं आहे ते 1 वर्षाच्या आतलंच संशोधन आहे. त्यामुळं ह्या लसीची परिणामकारकता किती दिवस टिकेल याबद्दल कल्पना नाही. मुळामध्ये ही लस 1 वर्ष झाल्यानंतर पुन्हा प्रतिपिंड तपासली जाऊन त्याच्याबद्दलचे निर्णय हे सिद्ध होतील. परंतु आत्ताच्या घडीला जरी ज्यांना हे लसीचे 2ही डोस झालेत यांना 1 वर्षापर्यंत ही प्रतिकारशक्ती टिकेल असे अनुमान आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेला आहे अशा व्यक्तींनी सुद्धा ही लस आपल्याला आपलं ज्यावेळेला निदान झालं असेल कोरोनाचं त्या दिवशीपासून साधारणतः 2 महिन्यांनी आपण लस घ्यावी असं सांगितलं गेलेलं आहे. त्याच्यामुळं लसीकरण हे आवश्यक आहे, ते निर्धोक आहे, त्याच्यापासून कुठलाही धोका नाही. एक लक्षात घ्या की लस आपण घेतली, सर्वांनी, भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी जर लस घेतली तर कोरोना या देशातून नष्ट होऊ शकतो. यापूर्वी आपण पोलिओला असंच हद्दपार केलेलं आहे. देवीचा भीषण आजारही आपण जगाच्या पृथ्वीतलावरून नष्ट केलेला आहे. अशी आशा करूया की हे लसीकरण जर सगळ्यांनी केलं तर कोरोनासुद्धा संपूर्ण जगातून हद्दपार होऊ शकेल.